आता यावेळी कोणाचा फोन आहे? तेजू अक्का. भागू? हा बोल भागू. अक्का, मला काहीतरी चुकतंय असं वाटतंय. म्हणजे? म्हणजे माझं मनच लागत नाही इथे. काहीतरी वेगळं वाटतंय अगं. भागू तुला मी सांगितलं होतं विचार करून निर्णय घे. तू इथनं जाऊन खूप मोठी चूक केली भागू. अक्का, मला काहीच सुचत नव्हतं. मला जे वाटलं ते मी केलं. माझं दादावरचा राग गेलेला नाही अजून, पण माझ्या या आई वडिलांची पण माझं मन जुळेना झालंय. ही लोक जरा विचित्र वाटतायत. का? काय झालं? तुला त्यांनी काही त्रास तर नाही दिला ना? भागू मी लगेच दादाला पाठवते. नाही नको तेजू अक्का, तू नको एवढी काळजी करू. मी सुखरूप आहे. आम्ही एका मोठ्या बंगल्यात माझं सामान ठेवून आलो. हे घर त्यांचं आहे, पण इथे काय आपलेपणच जाणवत नाहीये. घरपणच नाही जाणवत आहे. काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. म्हणजे काय वाटतंय नेमकं? म्हणजे बघ ना, हे घर यांचं आहे असं म्हणताय ते लोक, पण अक्का ह्या घरात एवढे नोकर आहेत, पण एका पण माणसाला यांनी नावानं हाक नाही मारली. त्या माणसांच्या नजरेत ह्यांची कसलीच ओळख नसल्याचं दिसलं. एक पण माणूस ओळखीचा नसेल का ग यांच्या? भागू तुला मला तिकडचा पत्ता पाठवता येईल का? हो मी पाठवते, पण तू हा पत्ता कुणालाच पाठवू नको. दादाला तर अजिबात पाठवू नकोस. कदाचित नवीन लोकांना बघून मला टेन्शन आलं असेल. जास्त विचार केला की मनात काही येतं, तसंच झालं असेल. उगाच माझ्यामुळे दादाला काळजीत पडलेलं मला नाही आवडणार. हळूहळू होईल मला या गोष्टींची सवय. काय वाटलं तर करते तुला फोन. बागूबाई, अक्का करते नंतर. बरं